कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। नमस्ते देवदेवेश तेजो रासे जगतपते क्रियामानमया पूजा ग्रहान सूरसक्तम्। सर्वमंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेसे सर्वशक्ति समान्विते भवभयत्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संवस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। बोलो सेवालाल महाराज की जय। गुरु ईश्वर सिंह भगवान की जय। संत शिवचरण महाराज की जय। करताली आज हमारा स्वर्गीय चतुर वालू राठौड़ ये नायक बापू राजेरी गंगा पूजन निमित्त सारी गामे गामे जमे हरिभक्त पारायण भजनी मंडळ सारी सगाशण इष्ट मित्र गणगोत शेवेन आपण आज ये राठौड़ परिवार दुखी में शामिल हुए करताली उंदूर तीन बेटा प्रकाश चतुर राठौड़ दिगंबर चतुर राठौड़ आणि अशोक चतुर राठौड़ बेटी कतरी तीन बेटी से एकच बेटी असोही राठौड़ परिवार करताली हमार हमें कणिती प्रेम देवळा असे सुभाष महाराज केळीकर जमाईच गई बेन डोकरा बापूर जमाईच देखो भाग्यवानच तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा अनंत जन्मेर पुण्य पितृसेवा पुण्य लादले निदान ब्रह्म सनातन तया घरी करताली अनंत जन्मेर पुण्य लागच जनच पुण्यतिथी घडच गंगा पूजन वच तिरवी पुरुषाशी पर्वकाळ जलमात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र याडी बापेर तिरवी कळू गंगा पूजन कळू पुण्यतिथी कळू हाय बेडी बेटर कामचं जोपर्यंत आपण वर प्रॉपर्टी संपत्ती जायदाद खावाचा तोपर्यंत बेडी बेटर कामचं की वर गंगा पूजन कळू तिरवी कळू ही मोठं पर्व काळचं सातला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ करताली आज हे जांभरूण नगरी म हाय ईश्वरसिंग बापूर नगरीचं आणि हे नगरीनं ईश्वरसिंग बापूर आशीर्वादचं करताली बापूर उपकार बंजारा समाजाच्या महान उपकारचं जेर संत शिवचरण बापूकच मरे वाळो जन्मलेव मरे वाळो जन्मलेव जन्मे वाळो मर जाव अनिर्वारे न केव पाव जन्म मरण नित्य जन्मा पाठी मरण मरणा पाठी जन्म करताली मनुष्य आपण जन्मणार बादेन भी दुःख जातोळा भी दुःख जन्म दुःख जरा दुःख जया दुःख पुन्हा पुन्हा अंतकाल महादुःख तस्मात जागृतही जन्म जरा बादेन भी दुःख बुढेपणे भी दुःख अंतर घडीम भी दुःख आणि पत्नीरो भी दुःख करताली दुःख जन्म मरणे जर फेरा चुके तो संतांनी शरण जाव बापून शरण जाव जन आपण जन्म मरणेरो फेरा चुके पहिली विनंती तोडा गजानंद पहिली विनंती हरी पहिली विनंती
शाईक शास्त्र 18 पुराणे नाम गावो हरिदारो रे पहिली विनंती तो ना रे करू दया करो हमारे रे तो सेवक तुन ध्यान लगावा रे कारज सारो रे पहिली विनंती तो ना रे करू दया करो हमारे रे आजूबाजूती देवी देवता आदमच मरत तुम्हारे रे पहिली विनंती तो ना रे करू दया करो हमारे रे पूर्वी सवरसिया करुणा करो चाळे मासे सनवारो रे पहिली विनंती तो ना रे करू दया करो हमारे रे शतकोटिंगच अस्ति जायते वर्धते इप्रिणमते अपेक्षिते आणि नश्यते. अस्ति म्हणजे आपण याडी पेटेम कर बसतो वाचा. अस्ति जायते म्हणजे वाढच. अस्ति जायते वर्धते म्हणजे जन्मलच. इप्रिणमते म्हणजे तरुणच. अपेक्षिते म्हणजे बुडवच. नश्यते म्हणजे बुडवंताळी जाऊ लागच. शिटी जल पावक गगन शमीरा पंचरचित अति अधम शरीरा. पंचभूताचा गोंधळ आणि केला एकेट्याई मेळ. पंचतत्व आपण जाऊ लागच. करताना बापू केदने 5 तत्वेरी भीत बनायो 3 गुणेरो गारोर. बापूजी एक एक भजन प्रमाणे लागन. तुकोबार जसं अभंगच जो बापूजी भजन प्रमाणे लागन. वेद मंत्रच मातृ पितृ देवारे हमारे लागत प्यारे प्यारे रे मातृ पितृ देवारे हमारे हमारे लागत प्यारे प्यारे रे मातृ पितृ देवारे हमारे लागत प्यारे प्यारे रे पितृ देवारे हमारे लागत प्यारे प्यारे रे बापूजी गिरे मातृपितृ देव हमारे लागच प्यारे प्यारे कलयुगे प्यारे लाग रे काही बाप किनी प्यारे लाग रे कोणी करता नाही. गोस्वामी तुलसीदासजी कच बाळे खलबहू चोर जुवारा जे लंपट पर धन परदारा मानहू नाही मातृपितू देवा साधून सन करवावई सेवा जिनके यहाँ चरण भवानी ते निशिचर जाने हूँ सब प्राणी. खल खळ म्हणजे दृष्ट दृष्ट म्हणजे पापी. कलियुगम राक्षसी नर पशु नर मानव नर आणि देवनर जे मंख्या मायरो खळपळो दृष्टपणा काढे करता संत्यकन जाऊ लागत. जे खळांची वैंकटी सांडो तया सत्कर्मी रीती रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तसं ज्ञानेश्वर महाराज पसरायता नेम केदने जे खळमंख्या खळ म्हणजे दृष्ट दृष्ट मंख्यारो खळपणा जाय करता संत्यकन जाऊ लागच देवेकन जाऊ लागच. जनवर मैरो खळपणा दृष्टपणा जाय आणि कलियुगेमा येडी बाप्यांना मानेवा देव्यांना मानेवा साधू संतांना मानेवा हे खलच कच खल खल म्हणजे दृष्टच कच करता नाही. बापूजी केरेच अमृत आपण पराई कुळे माहिरो कोळ खराई नवस किती जाणारे न्यारो लागत प्यारे प्यारे रे पितृ देवारे हमारे लागत प्यारे प्यारे रे अब नातेवाईक संबंध नातेवाईक 3 प्रकारे संबंध रस. एक फसली नकली आणि असली. नातेवाईक 3 प्रकारे संबंध फसली नकली आणि असली. फसली संबंध म्हणजे नातेवाईक ते आपण पिसारो व्यवहार करायचा. पैशाचा संपत्तीचा जो संबंध आहे त्याला काय म्हणतात फसली संबंध. अब असली नकली संबंध नकली देहाचा या जन्मापुरता संबंध हे देहेरो ये जन्मेपुरती संबंध म्हणजे नकली संबंध. आणि असली संबंध देवेरो आणि जीवेरो देवाचा आणि जीवाचा कायमचा संबंध. करताना बापुरो संतेरो बापुरो
गुरु रो आपण एक नातो जोडो म्हणजे कायमेर संबंध म्हणजे असली संबंध करतानी ईश्वर सिंह बापूटी असली संबंध लगाव सेवा भायती असली संबंध लगाव तो खरोखर आपण जलमेरो सार्थक आहे करतानी बापूजी आपले ना केरेच पोसन बळायो पुरुष नाना क्यार मोठो किती कोण अधिकार पणो लागत प्यारो प्यारो पितृ देव रे हमारो लागत प्यारो प्यारो संत समन प्यारो भारी संत समन प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी किस बिद बडाई मारू मारी संत चौ मारे ती भारी ओ कारण करू मा पूजावरी सांभाळू मा वाते संत समारो मछुनी ओरो देव मानो रे माता पिताना पाना हिरो केरो शिवचरणा शास्त्र पुराण केरेचा लागत प्यारे प्यारे पितृदेव रे हमारे लागत प्यारे प्यारे बापूजी केरे देव मानो रे माता पितानं पानाई रो केरो शिवचरण शास्त्र पुराण केरेच खरे लागच प्यारे प्यारे र करताना देखो नायक बापू काही नाम डोकरा चतुर नायक ने चतुर नायक देखो आपण 11 तारखेने घेते की वास्तू शांती नांदेड ना 11 तारखेनं प्रत्यक्ष डोकरा बापू आम्ही ना होत हम पलगे बेटे बाजून आम्हाला बाजून बेटे खुर्ची पान बेस गे जवळपास उंदूर वय 100 म्हणजे 105 जवळपास उंदूर वय येते पण देखो कुळसो मग क्या करा बोलच आणि करा चले जाओ करतानी पल घडी रो छेनी भरोसो किदो मळे रो जाळो रो बापूजी एक एक भजन प्रमाण लागनच करतानी ईश्वर सिंह बापूर जेवो रजाकार रजाकारी कळती देखो रजाकारी बापूर काळेर पेनाळ काळेर लोक 100-125 वर्ष जग करतानी कलियुगेर पिढीनं एक संदेश व्यसन आणि पॅशन करो मत पेनाळ काळे आपण बापदादा काही किदे आपण बापदादा काही किदे सामा आपण ध्यान दो आणि नायक बापूर देखो मग क्या घास आपण जेवण करतो मग क्या जा सकत ठोकर लागण सुख मग क्या मर सकत जू नायक बापू जीवने मग ईश्वर सिंह बापूर सेवामाई आणि ईश्वर सिंह बापूर सानिध्यमय आयुष्य घाल दिने आयुष्य घालन ताणी उंदूर जीवनेरो सार्थक करली दे आणि उंदूर आज खरोखर ईश्वर सिंह बापूरच आज चरण उंदूर ते रवीन म्हणजे गंगा पूजने उंदूर पग पडगे भाग्यवान तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा करतानी नायक बापून मोक्षगती तो मळसगी आणि बापूजी केरेचं संत समान प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी की सभीत बडाई मारू मारी संत चहू मारे ती भारी ओ कारण करू मग पूजावरी सामळ उमा वात मारी र सेवा भाया सामळ उमा वात मारी र सोहम गडेवाळा करतानी संतेर संत जत संतरच होतं देवरच जत देवरच होतं संतर संत तेथे हरी आणि हरी तेथे संत नाई सेवेदाची हरी बोलताची 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एकच वर्णन करायचं जत संतरच होतं देवरच आणि करताना बापूजी केरेचं ज्यावेळेस आपण कर्म कर्या कर्म आपण जे आता कर्म करायचा कर्म करे माध्यम आपल्या कंती पाप होस आणि पापेर माध्यम वासना निर्माण वच वासनार कारण मग क्या जन्म वच जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाले अंगे हरिरूप कर मेरी हो जाग्याने टाळे ते टाळे रे कर मेरी हो जाग्याने टाळे ते टाळे रे
आणि कर मेरी हो जाग्याने टाळे ती टाळे रे कर मेरी हो जाग्याने टाळे ती टाळे रे संत ईश्वरसिंह बापूर दादरा भजनेमचं कर्मगती तू लकोळ जाती काही भोग भोगायर सेवा भाया कळसूत्रेरी दोरी तारे हातेम जू नाच नाचायर सोहम गडेवाळा एक एक भजन बापूर वेद मंत्र अब ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी तसं ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी विवेक वैराग्य विचार सागर भरोस ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी मग आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव ध्यान विवेक तरुणचे ज्ञानेश्वरी म्हणजे विवेक गोटीचं आधीची विवेकाची गोटी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्तराजू किरटी परिचित असे अब काय काय मग काय कच पण भजनेर गळा आवडच परमार्थमय आदर आवड आणि वेळ लागच आदर एक तो आदर बी चावच और आवड बी लागच आणि वेळ बी लागच अब एक एक मग काय की तो कच कीर्तन गोगच कीर्तन पण कीर्तन थांबण्यावर घोळ छंद राहून कीर्तन जायशिवाय म्हण चेनच पडीन केला हो एक मग काय केला म्हणून भजन सावळशिवाय म्हण कर्मीनीच केला हो तो दोही जोड काय किती कीर्तन सामणेन घे कीर्तन टाइम येगो महाराज अंतळी विठोबा रुक्मा येगो महाराज कीर्तन उभरगो कीर्तन उभरगो आणि कीर्तन चालू येगो दोही माटी काय किती अंतळी कीर्तन बेस घे कीर्तन बेस घे शेर लारती बेस घे कधी बेटे शेर लारती बेस घे आणि शेर लार बेटे जाऊन बेटे अब घरती दाबन खांड डी राय दाबन खाण चावळ जास्त खाल देऊ मी चावळ खाय देऊन सुस्ती चढगी आणि दोन सुस्ती चढ काय आपण काय काचव ना तोंडवाशी आणि जांभळी झोप काय काचव ना तोंडवाशी झोप आणि आपल्या काय काचव गोरमाटी काय का बघाई ग तो तोंडवाशी असो दोय ना महाराज कीर्तन चालू येगो विठोबा रुक्माई येगो तरी महाराज कीर्तन उभर गे तरी हो कीर्तन सुरू येगो कीर्तन सामोरतो दोईन होतच नींद लागी जगून लागी दोयन लार रे कत लार टेकन देन ताणी कत लार शेर लारती बेटे हो बेटे जगून बेटे पण महाराज कीर्तन सुरू येगो सामोरतो दोईन होत नींद लागी देखतो 10 10:30 वाज गे 10:30 के 11 वाजते 7 दोईन भर नींद लागी घोरेन लगे दोई एक मुंडो पाड मेलोस आणि एक घर गोररोज एक घर गोररोज दोई नींद लागेल बाद्यम एवढी महाराज ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल बी येगोच महाराज कीर्तन करण चले येगोच आणि सारी पब्लिक घरेन फोटो चली गीच तरी उंदूर नींद काही खुली नाही मत्राम दी कतिर काही किदे दी कतिर फरतू कत आणू दी कतिर फरतू आवगे आणि लगेच एखादा काय किदो उच टांग करण एक मुंडे माई लगी कर देनो एक मुंडे लगी करते साथ एक काही कच पच करते साथ लगेच एक काही कच पच हानू करते साथ लगेच उधरून एक नींद जाग जाओ अरे सारी लोक घरेन चले की आपण काय हात भेटच केला पच जाणतानी पच वाटेन जात कच अरे कीर्तन हाजर महाराज कीर्तन कसं काय येऊ केला घोळाच खाराट लागू केला कीर्तन देखो असे काही तोंडवाशी झोप येगीच करताना विषयाचे चुक येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल करताना परमार्थमय आदर आवड आणि वेळ लागच तुका म्हणे आवडी धरी आणि कृपा करी मनोनी करताना परमार्थम आदर रे दो ईश्वरसिंह बापूर भजनेर तो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभवावी तसो ज्ञानेश्वरी मग विवेक विचार वैराग्य भरोच जेर जीवने मग विचार छेनी वैराग्य छेनी विवेक छेनी वरे मन कागलाम काहीच फरक छेनी कागला कन विचार रच काही विवेक रच काही रेनी आगा का वाता वाढिल्या साजूक का सडलिया विवेकू कावळ्या नाही जैसा ज्ञानोबा सांगतात ज्यांच्या जीवनात विचार नाही त्या चंदन कावळ्यात काही फरक नाही काहीच्या ठिकाणी वैभवही नाही आणि विवेकही नाही म्हणजे दृष्ट दरिंद्री लोक आणि काहीच्या ठिकाणी वैभव आहे पण विवेक नाही म्हणजे व्यसनातील लोक म्हणजे दारू पिवाळा वर्ग एकांतरच काही
बुद्धिरच काही विवेकरच काही रेणी करताना वैभव सकळ तुका मानितो विटाळ देव दुरातो असतात वैभव विटाळाचा असतात करताना बापूजी आपल्याला केरेचं कर्माचे करो करताना हरिचंद्र राजा परोपकारी ओढा कुकर करा घेरो रे हरी करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे मसाळ खाई तो नव करी वाराचा भूको रे गोरा हरी करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे विश्वामित्र गुरुवर राज लिदो भरस पडे रे माहेरा हरी करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे कच्चे घडी आती पाणी भरो भारी विपत हो गोरा हरी करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे देखो हरिचंद्र घाट आज भी काशिमचं 184 घाटेपैकी हरिचंद्र राजाराव घाट सुद्धा लागच काशिम आहे आणि काशिम आहे अनेक प्रकारे जे मर्दा होतं जे आपण लाश प्रत्येक मर्दा होतं बळच आणि जे वेळेस आपण हे नजरेती काशीर घाटे जर आपण देखली दे आपण डोळाती तो जण आपण कळत आहोत की आपण जीवन येरो काही महत्वच काही आयुष्य करोच करताना बापूजी केदने नरदे रत्न अनमोल भाई नमत गमाव वाईर तो करताना बापूजी केरेच डोम्या घर किदोचा करी डोमाळा गोरा महारा हरी करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे बनारसे राणी नावेचो भारी भारी बाजारे माहेरा करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे करतात ज्ञानोबा केरेच आगा कर्मी जे उरावे ते सुख दुखी पडावे तरी ते भोगावे यावे देहा एका करताना बापूजी केले जसो कर्म कर्यो वसो फळ तमार पदरेम पडे जशी करणी कर्यो हरिरी वसो चुकायो दामर आपण अंग हे प्रथविप कतराक लोक जन्म घेन कतराक चलेगेवर गणतीचे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती कतराक जन्म घे कतराक चले गे येत उरो आले नाही अवतार येरते पामर जीव किती आपल्या अंग कतराक जन्म घे कतराक जीव चले गे गणतीचे पण करताना बापूजी केरेच गुरु ईश्वर सिंह बापू केरो करमे ना समजाळो रे करमेरी हो जाया रे टाळे पिया टाळे गुरु ईश्वर सिंह बापू केरो आणि कर्मे न समजारो कर्माचे करो कर्मजराचे कर्म प्रधान विश्व करी राखा जो जस करी सो तस फल चाका अब निर्धन मग काही वाटच धनवान घोळ सुखीस निर्धन मग क्या वाटत जर का धन छेनी कोण वाटच धनवान घोळ सुखी धनवान वाटच राजा घोळ सुखीस राजाने वाटच महाराज घोळ सुखीस महाराजाने वाटच ब्रह्मदेव घोळ सुखीस ब्रह्मदेव वाटच इंद्रदेव घोळ सुखीस इंद्रदेव वाटच विष्णु भगवान सुखी विष्णु भगवान वाटच महादेव सुखीस निर्धन कहे धनवान सुखी निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्म कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा बाकी दुखिया सब संसारा जो राधन भगवान नाम जपरे वो सुखीच बाकी सारी दुखी घेच करताना बापूजी केरेच आपण गोविंद के गुण गाऊ रे मनारी भजरे माया रे गोविंद गोविंद गाय रे मनारी भजरे माया अब एखादी काही चिंता वाटस मग मरदार बाते मारो परिवार काही तैसी चिंता पार वाढविती निरंतर जीवी सुनी आसार विषयाधिक देखो चित्ता आणि चिंता फरकच
चित्ता आणि चिंता. चित्ता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता. सजीव दहते चिंता, निर्जीव दहते चिता. चिता काय करायचं, मरे मऱ्या मंख्यानं एक वेळ बाळाचं. पण चिंता ही सजीव मंख्यानं म्हणजे सर्व काळ बाळाचं. आणि माता समन असती शरीर पोषणम, भार्या समन असती शरीर तोषणम, विद्या समन असती शरीर भूषणम, चिंता समन असती शरीर शोषणम. याडी बापे शरीर पालन पोषण कोई कर सके नाही. पत्नी शरीर तोषण करायचं आणि विद्यासारखो भूषण शरीर शरीर आणि चिंता सारखो शरीर शोषण कोई करेनी. करता नाही बापूजी आपले ना केरेच सुख सभी मिल जाए रे, मला हरी भजने माये रे, ना गोविंद गाये रे, मला हरी भजने माये रे. दुख सभी कट जाए रे, मला हरी भजने माये रे, गोविंद गोविंद गाये रे, मला हरी भजने माये रे. बापूजी कह रहे दुख सभी कट जाए रे, मन हरी भजने में आयो रे. अरे दुख करा कटे, जंतू बापूर नाम लीज, संतेर नाम लीज, देवर नाम लीज, नंतर दुःख कटे. आपण काय करायचं, दीपिसा अवघे की देवेन भूल जावाचा. दुःखे मग आपण ते बापून ध्यान करायचं, सेवा भयान ध्यान करायचा. दुख में सुमिरण सब करे, अरे सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय को होय. आपण दुखेम भगवान ध्यान करायचा, सुखेम कोई ध्यान करू नये. चार वाती ते आपण देवाने बोल राहायचा. चार वात कोणाच कोणाचं, एक मग क्या कन जेवणी रो मत, एक द्रव्य मत, एक अधिकार मत आणि एक विद्यारो मत. हे चार मध्ये कारण आपण देवेन भूल जायचा, बापून भूल राहायचा. करता नाही बापूजी केरायचं सुख सभी मिले जाय रे, मन हरी भजने मग आयो र. आणि सुख मिळेल बादेम लाभ मिळच, सुख मिळेल बादेम लाभ मिळत. लाभ सभी मिल जाए रे, मला हरी भजने माये रे, गोविंद गोविंद गाये रे, मला हरी भजने माये रे. संत केरेचा लाभ करामुळे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. मत मत्रे गोरो अधोगती ती मरो, मत मत्रे गोरो अधोगती ती मरो. चुकाओ चुकाओ 84 रो फेरो, मिट जाहे तमारो 84 रो फेरो. भक्ती प्रभुरी करालो आसे भक्ती हरी री करालो आसो मगळे बापूजी करायचं मत मत्रे गोरो अधोगती ती मरो. चुकाव चुकाव 84 रो फेरो, मागुता हाची जन्म पावसी. भोगिले सुख दुःख दानसी, हेतो न घडे सायसी. कार्य अंध होसी जाणून या, लक्ष 84 न चुके फेरा. का आंधळो यो रोज लागो 84 ला येऊन रो फेरा चुका. करताना बापूजी केल्याचं आखी परिया धुंदी फरकी, अरे ओळख चेरी केरी र. लबाड दुनिया बालट वेगी आणि चकली रो पोरोर. एक एक भजन बापूर प्रमाण प्रमाण वेद मंत्राचं. करताना लबाड दुनिया बालट वेगी छकली रो पोरोर. बावरी दुनिया वेगी दिवाणी भरमेरो पट खोलर. प्रमाणे प्रमाण बापूरजीर एक एक भजन म्हणजे प्रमाणे प्रमाणे लागनचं. करताना बापूजी केलेत तीर्थ सभी चले आए रे, मला हरी भजने माये रे, गोविंद गोविंद गाये रे, मला हरी भजने माये रे. देखो डोकरा बापूर तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्यांचे शुद्ध दोन्ही माय बापे. अब शुद्ध डोकरा चतुर्नायक बापू खरोखर पुण्यवानचं. आणि निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानु कोटी. रोकडा लावी जे पाठोवाटी ते होय बेटी हरिप्रियांची.
किंवा तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे आणि समागम घडे संताचा. खरोखर संतेवर समागम घडगो आणि डोकरा बापूर आज बरोबर पुण्याईचं पुण्य हणूतोच संते प्राप्ती, पुण्य हणूतोच धन्य प्राप्ती, पुण्य हणूतोच स्वर्गीय प्राप्ती. पुण्य पुण्यात्मका येई जे पापे पापात्मका जाई जे. मग माते तेने पाविजे ते शुद्ध पुण्य. तसो शिशुलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. याने जर शुद्ध पुण्य आणू तो बेटाई सुशील जन्मे नाव, बापेर जर शुद्ध पुण्य आणू तो चतुर जन्मे नाव, कुळेर जर शुद्ध पुण्य आणू तो उन्माद जन्मे नाव. पण शास्त्र कहते उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिंदता. मातेच्या दोषाने मुलगा हा उन्मत बनतो, पितेच्या दोषाने मूर्ख आणि कुळाच्या दोषाने कंजूस आणि स्वतः दोषे ती दरिंदी जन्मे नाव. करतानी पापेर दुःख दरिंदतेर दुःख आणि जन्म मरणेर दुःख. पापेर दुःखेपेक्षा दरिंदतेर दुःख जास्त आणि दरिंदतेर दुःखेपेक्षा जन्म मरणेर दुःख जास्त. करतानी मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणसी हे तो ना घडे सायाशी कार्य अंध होशी जाणून या. कहा लोई रुची करतानी बापूजी केरेचं आणि कोई कोई गाढवकच खाणं पिळं मर जाणं, कोई कोई गाढवकच खाणं पिळं मर जाणं, अगली वाते रोकाई स्वच्छ विचार करणं, कोणी रे गोर असे पापी रे मुंड्या परम. असे पापी रे मुंडे परम. जादू टोन भग जाए रे बड़े हरि भजन वाए रे, गोविंद गोविंद गाए रे बड़े हरि भजन वाए रे. बापूजी गेले चप्पल घडी रोजची नाही भरोसो किदो मळे रो जाळो ई मारो ऊ मारो कर कर बंदा भरमे में भूल गे सारी र घरदार कुटुंब भारी मिथ्या छई सारी र. अजी बापूजी कहते सारी जगे में भरम भरागो भरमे में भूल गे सारी ई मारो ऊ मारो कर कर बंदा उमर गमायो सारी र. देखो अभी थंडी तंच अभी थंडी धन येते आपले ना. देखो थंडी ताप बाहेर बाजे आपण काय करू लागे, काय करू लागे थंडी ताप जाय करता साधा उपाय करू लागे. थंडी ताप जाय करता साधा घरगुती इलाज करू लागे. थंडी ताप अब हिव ताप जाय करता आपण काही कसं गव्हर्नमेंट आपण हाडी ताप जेन हाडी ताप अब हाडी ताप जाय करता काही करू लागे डॉक्टर सल्ला लेऊ लागे ना आपण डॉक्टर सल्ला लेऊ लागे. थंडी ताप हिव ताप मनस्ताप म्हणजे सामान्य मंक्यान साधारण मंक्यान सामान्य मंक्यानं काही किदोन काही योगो काय केलेन काय झाले तू गोबर ऐकत काय केलेन काय झाले काही किदोन काही योगो म्हणजे मनस्ताप. पस्ताप म्हणजे साधकेन अचानक एखादी हाती दोष घडगो आणि दोषेर निवारण करे करता जे प्रायश्चित कर्म करायचं म्हणजे होणं पस्ताप. अनुतापी साधू संतेनं खडतर वैराग्य निर्माण होणे. आधी भौतिक ताप माणसापासून माणसाला जो होतो तो आधी भौतिक ताप भूती उपद्रवती दिला ताडीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दाहो झाला आधी भौतिक बोरेला तो ताप किंवा देही प्रगटे रोग व्याधी तेने हाळली तापे बुद्धी लोळेन पुरे दुखावधी आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. हे सारी ताप जाय करता संतेकन जावा देवकन जावं त्याने सारी ताप जावचं. वसो न शक्य पाप जाय त्रिविध तो ताप झाली पाप तापा तुटी देणे गेले उठा उठी करतानी वसो न शक्य पाप जाय त्रिविध तो ताप. हे सारी ताप जाय करता संतेर चरण पकोणागच बापूर चरण पकोणागच जनिये सारी ताप जावचं. आणि करतानी बापूजी केले पलघडी रो शेनी भरोसो किदो मने रो जाळो रे, पलघडी रो तेरी भरोसो किदो मने रो जाळो रे. ई मारो कर कर बंद
रो જેની ભરોસો કીધો મને રોજાળો अब आपण काय करायचा 4 प्रकारे चिंतन करायचं विषय चिंतन परदोष चिंतन व्यर्थ चिंतन आणि भगवत चिंतन विषय चिंतन कोण करायचं कामी मंक्या करायचं अब परदोष चिंतन परमार्थी माणसाने स्वतःचे दोष पाहावे भजन्या मंक्याने स्वतः दोष देखून आंगड्या स्वतः आपण कचरा सदर घ्यायचा आणि दुसऱ्याने काही सदाऱ्याने झाले करताना परमार्थी माणसाने स्वतःचे दोष पाहावे म्हणजे परदोष चिंतन म्हणजे दृष्ट मंक्या करायचं आणि व्यर्थ चिंतन येरोकुये ओरोकुये याचे कसे होईल त्याचे कसे होईल म्हणजे व्यर्थ चिंतन भगवत चिंतन म्हणजे सतत हरि चिंतनम हरि भजनम हरि कीर्तनम नाम जप्यम काळ सारावया चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवांच्या पूजने प्रदक्षिणा तुळशींच्या करताळी भगवाने वेळेमय हे आपण सर्व काळ काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उदारती तो दोन्ही पक्ष भगवान आपला उद्धार करच पण वसो आपण नाम जपू लागच 13 कोटी पाप कट जाय भजन कर एक घडी रे राम एक घडी जर भगवान नाम भजे तो कोटी अपराध आपले नाही सहे जावच करताळी बापूजी केले आपण घरदार कुटुंब भारी મેજા જઈ સારે पण घडी रोज જેની ભરોસો કીધો મને રોજાળો गुरु चरण बंदा हृदय मरेणु गुरु चरण बंदा हृदय मरेणु संत समागम प्रभुरो गुण गाणू हे नर देहिना सपले चौऱ्यासी फेरी चुकाणू મોક્ષ ધામે જારા સોમાગરે संत समागम भारी जागे मा घडी रो જેની ભરોસો કીધો મને રોજાળો संत तुकोबर आहे कच जे ना आपण पिसा छुटे नोन काही काच आपण कंजूस काच काय कंजूस चिकू 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 काच नाही तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण देखो एक आम्ही कच एक सावकार एक पटल्यार भरगच प्रॉपर्टी येते वर 100 एकर जमीन र 100 एकर वर कन जमीन येते जायदाद र पण करे दान धर्म कोणी किदो कथा कीर्तन कोणी गो भागवतेन कोणी गो हरिभजनेम कोणी गो मंदिरेम कोणी गो पळण सारी गामे लोक काय कर पंढरपुरे वारीने जातात कसं जाते ते पंढरपुरे वारीन जाव करतानी एकदम सारी लोक केला गे सावकार पटल्या केला गो तार जीवनेम तू करे केला गो दान धर्म कोणी किदो केला गो हा दान धर्म कोणी किदो पुण्य कोणी किदो केला गो पण तू चाल केला गो पंढरपुरे वारीन जाव केला सारी लोक उरकी रागरे पटल्या काय किदो पंढरपुरे वारीन गो कदो गो पंढरपुरे वारीन आणि पंढरपुरे वारीन जायला पाहते होतं चंद्रभागार वाळवंटे मग सारी लोक स्नानाने चले गे प्रभाती एक धन लिखलाय गंगार काटे चले गो आणि गंगार काटे पकडून चले गो पटल्या जे सावकार पटल्यावर जायला पाहते होतं भगवान विठ्ठल भगवान गोसाईर रूपलंच गोसाईर टोप घालन तळे आवच दान पावले घेतो भगवान 10 रुपया द 5 रुपया द 10 रुपया द 5 रुपया द हनु घेतो भगवान केर का नावच पटल्या का नाव पटल्यान कच पटल्या म्हणा 10 रुपया द हनु केते पटल्या कच मार्कना आता पिसाची तू सवार आज हनु कर म्हणून होटो वाटला का होटो चले जाओ आणि होटो जायला पाहते दुसरं दनलीकडे जाओ सारी लोक चंद्रभागार वाळवंटे पा जाओ ही बी पटले होता जाओ पच भगवान आवाज पटल्या सावकार 10 रुपया द 5 रुपया द 10 रुपया द 5 रुपया द हनु केते साथी काही कस मार्कना आत पिसाची सवार तुम्हार घर आज हनु केंदळी होणं वाट होटो वाटला का आणि होटो वाटला का त्या बादेम एकदम काही करायचं घळमेती देखलं समजा आपण आता उभे जा आता घळमेती देखलंच घळमेती देखन तर मरेड सोंगलेलं
आणि मरेड सोंगली अंताने वर पत्नीन कच माब मरगोचू क आणि होटो वाटला का ते ना हो दान पावले होटो वाटला का अब हानू केते साथ पच पटल्या काय करायचं मरेड सोंगलेलं आणि वर स्वतः जळीर गोणेप मुंडी टेकंताने सो जाव आणि सोयर बादेम वतराम भगवान दान पावले आहोस कोण गोसाई रूपलेन दान पावले 10 रुपया द 5 रुपया द 10 रुपया द 5 रुपया द हानू केते साथ यांगड्याच केन मेल दिन होतो केना वर स्वतः जळीन वर पत्नीने केन मेल दिन होतो पच हानू केते साथ पच वर पत्नी कच पटल्या मरगो तारो पटल्या मरगो तू होटो जो पाटील मेले तुम्ही वापस जा पटल्या मरगोस गेला तू होटो जो पिसा छेनी पळण दान पावले कच आत्रा घडमेती आहे चुकी लागो मग पिसा तो छेनी पळण मग आप काय करूच की लागो मटीच करण चले जाऊच की लागो काय करूच की लागो मटीच करण चले जाऊ आत्रा घडमेती आहे चुकी लागो व्यर्थ कशाने घालू की लागो करताने आप मग काय करूचू यार मटीच करण चले जाऊच की लागो क्रियाक्रम करण ताणे चले जाऊच की लागो आप हानू किती साथ पच सॉरी तयारी आहे सॉरी गामे वाले लोग गोळा आहे पटल्यावर गोगरण खबर लागी माडेर तयारी आहे हांडी लेल दे हातेम हाँ शमशान भूमि सम वाट पकड़े लगे राम राम सत्य कहते शमशान भूमि में जले गए शमशान भूमि में लेदार साथ लगे जो माडे लेदार सवार दिने के ना पटल्यान सवार दिने पळण व तरी उठूचो तो मार पिसा जावस उठावेच जर माझे पैसे जाते उठूचो तो मार पिसा जारेच केलाव 10 रुपया जावस केलाव पण कशाने उठू केलाव मर जाऊ कोण ठीकच केलाव पण मत राम भगवान दान पावले पच ही काय कच उठू सुद्धा मारत पटल्या ती सारोस पच वन सारी हांडी फोडला के प्रदक्षिणा घालतीने अग्नि डाक देळू हेटे ती अग्नि डाक देळू चटाको लागते साथ पटल्या काही जोरेन उठसो माहिती देखो आप तो चटाको लागळू तरी उठेनी उठूसो मार कोण ती सारोस दान पावले ती सारोस उठूसो मार पग हेटे ती दान पावले ती सारोस पिसा मागे करता हेट होबोच 10 रुपया मागे करता होबोच उठावेच तर माझे पैसे जाते पण काय करू मर जाऊ कोण ठीकच केला हो पण शेवटे चटाको लागलो हेटे ती अग्नि डाक देळू आणि चटाको लागते साथ પછી काय करायचं माडे माहिती हेट उडी मारस हा पच काय कच दान पावले कच पाटील पटल्या मार पिसा छोड गो पाटील माझा पैसा सुटला आणि हे बघ पट्ट्या उठला जोरेन उडी मारस माहिती की माहिती उमाडे माहिती जोरेन हेट उडी मारस जू जगे माशी काही मंक्याचं मरेन मरजारेचं पण पिसा काही छुटेनी तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण कबीर समाचा कंतीर धनवंता नाही कोय धनवंता सो जानिये जाके राम नाम धन होय हेची ज्याचे धन आणि सदा हरीचे चिंतन भगवान चिंतन ही करो धनच हे असो तयांची आठी मिळवणी असाही दोषी असुरी संपत्ती पायी वाढविजे असुरी संपत्तीमुळे नरक धन संपत्तीमुळे भोग ज्ञान संपत्तीमुळे धनमान आणि पुण्य संपत्तीमुळे स्वर्गातील दिव्य भोग आणि देवी संपत्तीमुळे मुक्ती आणि नाम संपत्तीमुळे प्रत्यक्ष देवाची प्राप्ती देवा ताब्यात ठेवण्याची ताकद 6वा 8वा प्रसंग घडला तर वटवा अर्थाने भगवान नामेम शक्तीचं ईश्वर सिंह बापूर नामेम शक्तीचं म्हणती संसारी जले मेजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर अब स्वर्ग सुख भोगे करता पण पुण्य लागस पुण्याशिवाय स्वर्ग प्राप्ती छेनी अर्थाने पुण्य होतो स्वर्ग प्राप्ती पुण्य होतो धन्य प्राप्ती पुण्य होतोच संतेर प्राप्ती तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजाचा ठेवा पूर्वज हे डोकरा बापूर पुण्याईच खेचन लावचं यात जे पुण्य ताकतेपच संत लोकांनी खेचन लावत करताना डोकरा बापूर अनंत जन्मेर पुण्याई अनंत पुण्य कोट्यानुकोटी अनंत पुण्य कोट्यानुकोटीचं करताना बापूजी आपल्याला केरेच संत समागम भारी जगे मा घडी रो तेरी भरोसो किदो माने रो साधंतम साधो भाई संगत करलो भारी र साधंतम साधो भाई संगत करलो भारी र घडी रो तेरी भरोसो किदो माने रो जानो
तारी मारी छोडन बंदा भजलो हरी हरी र तारी मारी छोडन बंदा भजलो हरे हरे हरी पल घडी रो तेरी भरोसो किदो मने रो बापूजी गेलेच तारी मारी छोडन बंदा आणि भजलो हरी हरी र गुरु ईश्वर सिंह बाबा बापू केरो आणि सुनलो गोरो मारी र किंवा सांभळो गोरो मारी र एक एक भजन बापूजी वेद प्रमाणे जसो शास्त्रम केतने कठीण राम रस पिओ रे रस पिये नाव कोई र आपण निसा केव करायचा पण आंबलेम लावच काय लावानी जेवढेस आपण आहार शुद्ध आहे आहार शुद्ध एर बाध्यम अंतकरण शुद्ध व्हायचं आणि अंतकरण शुद्ध एर बाध्यम बुद्धी स्थिर राहायचं बुद्धी स्थिर येतो भगवान करपावचं बापूर करपावच आहार शुद्ध सत्व शुद्धीच दुर्वा स्मृती स्मृती लाभे सर्व ग्रंथींना विप्रमोक्ष करा मोक्ष मिळे जेवढेस जैसा खावे अन्न वैसा होय मन करताना आहार शुद्ध करो आहार विहार शुद्ध रो भजनेमय आपण निसा भजन बोलू करायचा पण आंबलेम लावानी आचरणेम लावानी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होवी अनुभवावी जू ईश्वर सिंग बापूर ज्ञानेश्वर महाराज एक कडी जर ज्ञानेश्वर एक होवी जर आंबलेम लिहा तो आपण जीवनेर उदारे हो जू ईश्वर सिंग बापूर भजनेर कडी एक जर चरण जर एक कडी जर आंबलेम जर लिहाय तो आपण जीवनेरो उदारे हो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया तो जन्मेरो जर सार्थक करले होतो तो संतेरो भजनचं तुलसी इस संसार में पाच रत्न है संत समागम हरिकथा दया धर्म आणि परोपकार हरिकथा दया धर्म आणि परोपकार परोपकार बचन मन काया संत सहज स्वभाव खगराया एक एक भजन बापूर वेद मंत्रच जसं आपण केव करायचा जसं शास्त्रम केतने श्रंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रुद्रस्य शांतसे नवदा कीर्तिता रस हे नवरस संत वाङ्मय माहोत पण तुकोबर ऐकत नाही नवरस रसेपेक्षा जिवे गोड तीन अक्षराचा रस आणि अमृत जयास फिके पुढे देवर नामेर समोर अमृत सुद्धा फिको पड जावचं करतानी मत कर बंदा अभिमानी झुटीचही जिंदगानी र मत कर बंदा अभिमानी मत कर बंदा सोनेरी लंका रावणेरी भारी मत कर बंदा मत कर बंदा अभिमानी झोटीचही जिंदगानी र तो सोनेरी लंका रावणेरी भारी वेगीच धूळदाणे र रावणेसरी गर्व कोणती को रावण काय केला गो स्वर्गीय श्री लोक काय केला गो समुद्र पाणी मिठो करू केला गो रावणे प्रति तिने टिकी कोण तुम्हाला हमार काय टिकी बुद्धि बड़ी चतुराई बड़ी देह में ममता अति से लिपटी है ज्ञान बड़ा धनधाम बड़ा जग में कर्तृत्व प्रगटी है गजबाजी द्वार मनुष्य हजार तो इंद्र समान कौन घटी है मानो एक हरि के भजन बिना सुंदर नारी की नाक कटी है देखो भगवान भजनेम जर बापूर भजनेम जर प्रेम न होतो व्यर्थच जू दिसायन बाई सुंदरच पण नाक नाही तिने वाया गेली काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तिने वाया गेली देखो जन आपण संत कबीर काचा संत कबीर रो उदाहरणच संत कबीर महाराज काही की दोघच फरतो फरतो एक वावडीप चले उग संत कबीर फरतो फरतो वावडीप गो प्रति एक बाई काही की फरती फरती आई पाणी भरे नाही कथ वावडीप आईचं कोणी आई पण संत कबीर बाई विचार कोणी बाई तू कशा नाहीची काही लायची पच बाई संत कबीर केरीच केलं संत कबीर महाराजांनी केरीच की मारो पती कसं म्हणा भुरी आलाय मारो पती काही की तोच कसं म्हणा भुरी आलाय आणि भुऱ्या कधीत लायच का तू सणाऱ्या कंती पण संत कबीर करो बाई तुझे भुऱ्या लाई जवळ म्हणून मला कधीत लाई कर पण संत कबीर करोच बाई न जे भगवान तो नाग दिनो भगवान मुलगी केला गो आणि तू वर्णन करतो फरीची केला गो
पच संत कबीर की रोज बाई न तरी जिसे यार ने उसे सुमरत बारंबार, अरे नाक दिया जिसे यार ने उसे भूल गई नार, उसे भूल गई नार. भगवान ने भूल गई आणि वरून वर्णन करीत गेला गो करतानी. अरे कोण बोल रसू कोणचू तो तो भगवान परमात्मा रो आज हमारा परशुराम बाबा दी लढी बोलता आणि कार्यक्रम आताच पूर्ण विराम देना का. बंगला बांध लेणारा बंगला बांधाले भजन हरी रो करणारा भजन हरी रो गुरु कर लेणारा गुरु कराले निगरो नाही हरे रारो निगारो नाही हरे काया काच नेरी रा काया कचरे देवी बाचा रे राम देवी वाचाले करताळी बंगला बांध लेणाराम बंगला बांध लेणाराम भजन हरिरो करणाराम भजन हरिरो करणार. करताळी बंगला ये शरीर बापूजी घेतले कायामध्ये शरीर घर छेनी दार छेनी छेनी आंबर कायार काही मांगू हरी तारे करी ती आणि थोडा धनेरी जिंदगानी. करताळी आज आम्हाला स्वर्गीय चतुर्वालू राठोड हे डोकरा बापू राजेर गंगा पूजनानिमित्त सारी आपण गामे गामे जमे हरिभक्त पारायण भजनी मंडळ सारी सकाशण इष्टमित्र गणगोत शिवेन आपण आज ये राठोड परिवार दुखे में शामिल वेगे. करताळी सजनो दर्श परश मजन रूपाना हरी पाप कहू वेद पुराणा. एकमेकांना भेटीगाडी ती प्रेम वाढायचं असंच प्रेम रेदो आणि जांभळा नगरी म्हणजे ईश्वरसिंग बापूर नगरीचं आणि डोकरा बापूर सारी आयुष्य ईश्वरसिंग बापूर सानिध्यमयी व घाले आणि व भाग्यवानचं भाग्याचा उदय ते जोडी संत पाय आणि बहुत भाग्यवानचं करताळी शिवेनेकडा उचात करो तन्मन धनिती बापुरो नाम लो गुरु ईश्वर सिंह भजने मोयो सारी अंगी देव रमायर बापूवरच भजने मोहस जो प्रेमेती भजन बोलच आणि वाजे टाळ टाळ्या टाळी भय होळी विघ्नाची महापापे राशी ती केल्या होळी वाजवी टाळी ईश्वर सिंह बापूच्या नामे शिवा भायाच्या नामे संत शिवचरण बापूच्या नामे बापू नामे ती टाळी वाजाव तू काळ धासे करताळी शिवने काळ उचात करो तन्मन धनिती बापूर नाम लो. ए राधा राधा कृष्ण राधा 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 हो जाऊ मध्ये कळा राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. वाह बोल रे कोई कुचरा कोण कर रे ईश्वर सिंग बापूर खरे ईमानदारी सच्चे भक्तच वजाव. ए राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा
ज्ञानेश्वर सिंह भगवान की जय संत शिवचरण महाराज महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज